नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपल्याला एक माहिती आहे की रविवारी आपण एक स्पेशल व्हिडिओ आपल्या महाराष्ट्रातील चाहत्यांसाठी देत असतो आणि मी प्रत्यक्ष कॅमेऱ्यासमोर येऊन हा व्हिडिओ सादर करतो, कारण माझा शेती माझी प्रयोगशाळा हा चॅनल जरी 2.25 लाख सबस्क्रायबरचा असला तरी देखील मी त्या ठिकाणी केवळ माझा व्हॉइस असतो आणि प्रत्यक्षात माझा व्हिडिओ बघण्यासाठी सुद्धा आणि माझे विचार ऐकण्यासाठी सुद्धा हवामानविषयक अंदाज ऐकण्यासाठी उत्सुक असलेले माझे चाहते असतात. आणि बऱ्याचदा माझे चाहते असे सुद्धा मला सांगतात, सर रविवारचा व्हिडिओ आमची पर्वणी असते आणि त्यामुळे मी आवर्जून हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करतो. आपण ऑगस्ट महिन्यामध्ये काय होऊ शकतं आणि साधारण महाराष्ट्रातली काय स्थिती आहे याविषयी आपण अंदाज बघतो. पाठीमागे माझ्या महाराष्ट्रातल्या परिस्थितीनुसार अंदाज दिलेला आहे. म्हणजे आता सध्या सरासरी पाऊस किती आहे महाराष्ट्रामध्ये. आणि पहिली गोष्ट लक्षात घ्या की आपण फक्त महाराष्ट्राच्या अंदाजावर आपला फोकस असतो, देशातल्या अंदाजाचं आपण फक्त ओव्हरलुकिंग करत असतो, म्हणजे आपलं फार कॉन्सन्ट्रेशन त्याच्यावर नसतं. तर महाराष्ट्रामध्ये माझा अंदाज आहे की जो पाऊस आहे स्थानिक स्वरूपाचा हा होत राहणार आहे. म्हणजे अधूनमधून हा पाऊस काही भाग बदलत पडतोय, तो स्थानिक स्वरूपाचा आहे आणि तो पडत राहणार आहे. आणि साधारण मग याच्यामध्ये विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये दयनीय अवस्था मला बघायला मिळते. म्हणजे आज जर मी बघितलं तर मराठवाड्यापेक्षाही विदर्भाची अवस्था गंभीर होत चाललेली आहे. गडचिरोलीसारखा जिल्हा 50-55% घट त्यामध्ये दिसते. इकडे उत्तर महाराष्ट्राची परिस्थिती भयंकर होत चाललेली आहे. यामध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार तिन्ही जिल्हे दुष्काळी होत चाललेले आहेत. कारण नंदुरबारची परिस्थिती एवढी गंभीर आहे की 20% फक्त पाऊस झालेला आहे. म्हणजे जवळपास 76 ते 80% त्या ठिकाणी तूट आहे पावसाची. त्याचबरोबर हिंगोलीची सुद्धा परिस्थिती सध्या महाराष्ट्रात गंभीर आहे. गडचिरोली आणि सिंधुदुर्ग हे अति पावसाचे जिल्हे आहेत. या ठिकाणी ही परिस्थिती, याचं मुख्य कारण आहे एल निनो. आणि फक्त एल निनोचं कारण सांगून शेतकऱ्यांना घाबरवण्यापेक्षा आपल्याला एक बाब नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की आपण जेव्हा शेतकऱ्यांसाठी म्हणून अंदाज देतो तेव्हा आपण केवळ तज्ज्ञाच्या भूमिकेत जाण्याची गरज नाही. आपण शेतकऱ्यांच्या भावना समजल्या पाहिजेत. शेतकऱ्यांना आपल्या शेतात जर पीक पेरलं, त्या पिकातून उत्पन्न झालं तर आपण सावरणार आहोत, हे त्याचं जीवनमान त्याच्यावर अवलंबून आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी बाब महत्त्वाची अशी आहे की शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये काय घडतंय. एकतर पावसाच्या अतिप्रमाणामुळे देखील पीक जात आहे, कमी पावसामुळे पीक जात आहे आणि पिकलंच तर त्याला भाव मिळत नाही आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याचे जे दुःख आहेत ते संपण्याच्या मार्गावर नाही आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये त्याला केवळ दुष्काळाची भीती दाखवून उदास करणं हे त्याच्यातल्या जगण्याची जी क्षमता आहे ती कमी करण्यासारखं आहे. त्यामुळे आपण दुष्काळ सांगणं म्हणजे फार मोठा गौरव केला आणि माझा अंदाज बरोबर आला हे कौतुक करून घेण्याची कुठल्याही तज्ज्ञाला गरज नाही. माझा प्रयत्न असा राहील की हा हे मान्य आहे, दुष्काळी परिस्थिती आहे, पण याच्यामध्ये तुम्हाला थोडा तरी आधार देणारा पाऊस कधी पडणार आहे याच्यावर सगळ्या तज्ज्ञांनी कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. आणि मग त्याच्या माध्यमातून कुठे पाऊस पडेल, किती पाऊस पडेल, काय होईल हे सांगता आलं पाहिजे. भारतीय हवामान खात्याने एक निकष लावला काय की 100 मिलीमीटर पाऊस झाला तरच पेरणी करा. मित्रांनो, 145 मिलीमीटर पाऊस अख्खा मराठवाड्यात 2 महिन्यात झालाय. आणि तोही कसा झाला, 10-20 मिलीमीटर, 10-20 मिलीमीटर, 10-20 मिलीमीटर, 5 मिलीमीटर, 7 मिलीमीटर. पेरणी होऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत देखील शेतकऱ्यांनी अति अल्प पावसावर पेरण्या केल्या आणि त्या पेरण्या आता जिवंत आहेत. नुसत्या जिवंत नाहीत, स्थानिक पाऊस ज्या ज्या भागात झाला आहे त्या ठिकाणी अतिशय चांगलं दिव्य अशा प्रकारचं पीक आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, माझा अंदाज आहे 60 ते 65% भाग महाराष्ट्रात अतिशय चांगली पिकं येणार. गेल्या 15 तारखेपासून मी असं बघतो की सातत्याने पावसाचं प्रमाण ठिकठिकाणी, काही जिल्ह्यांमध्ये, काही तालुक्यांमध्ये, काही गावाच्या भागांमध्ये 8-10 गावांमध्ये असे पाऊस पडतोय. आता मला बीड जिल्ह्यामधून काही फोन आले की सर आम्हाला पावसाळ्यात झाला नाही आत्तापर्यंत, असा एकच पाऊस झाला आहे, मुसळधार पाऊस झाला आहे म्हणे. म्हणजे अशा प्रकारचे मुसळधार स्थानिक स्वरूपाचे पाऊस देखील महाराष्ट्र बघतोय. सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठे पाऊस नव्हता, ऊस जळाले त्यांचे, परंतु आज
कित्येक विभाग असे आहेत त्या ठिकाणी स्थानिक पाऊस होऊन पेरण्या होत आहेत. काही शेतकऱ्यांनी ज्यांनी कमी पीक पाण्यावर कमी पावसावर पेरण्या केल्या होत्या त्या अतिशय जोमाने आता वाढू लागल्या आहेत, कारण त्यांना आवश्यक असलेला पोषक पाऊस झालेला आहे. परंतु एक लक्षात घ्या, एल निनोच्या वर्षामध्ये कमकुवत मान्सून असतो, भाग बदलत अतिशय कमकुवत पाऊस पडतो आणि मग अशा परिस्थितीमध्ये पीक सगळ्याच भागातलं जगेल याची सुद्धा शाश्वती नसते. जेव्हा मी 65% पीक चांगलं येईल असं म्हणतो तेव्हा त्यात 35% असा भाग आहे की ज्यामध्ये पीक आलं तरी जगण्याची गॅरंटी नाही आणि काही ठिकाणी पेरण्या होण्याची शक्यता कमी आहे. महाराष्ट्रात बहुतांश भागात पेरण्या झाल्या तर काही ठिकाणी पाऊसच पडत नाही आहे. मग अशा ठिकाणी शेतकरी धास्तावलेला आहे. त्याला माहिती आहे की जर या परिस्थितीत मला वर्ष काढायचं असेल तर काय होईल. परंतु शेतकऱ्यांना मी एक आनंद वार्ता सांगेन की आता होतं असं की आता सध्या 1.5 अंश सेल्सिअसवर एल निनो आलेला आहे आणि तो जेव्हा 2 अंश सेल्सिअसवर जातो तेव्हा पावसाचं प्रमाण अजून कमी होणार आहे. म्हणजे आपण जर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिने बघितले तर एल निनोच्या कालावधीमधली सगळ्यात बॅड सिच्युएशन किंवा वाईट परिस्थिती या ठिकाणी या 2 महिन्यांमध्ये आहे. कुठलंही मॉडेल चांगला पाऊस दाखवत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की जसा आता 2 कमी दाबांची परिस्थिती आपण बघितली जी उत्तर बंगालच्या उपसागरात तयार झाले, त्यांनी छत्तीसगड, झारखंड आणि बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशमध्ये चांगला पाऊस दिला. त्याच पद्धतीचा पाऊस आपल्याला ऑगस्टमध्ये आणि सप्टेंबरमध्ये, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये सुद्धा पाऊस होणार आहे, लक्षात ठेवा. आणि आपल्याला हे 4 महिने म्हणजे आता मान्सून पुढे सरकला का असं तुम्हाला वाटेल थोड्या दिवसासाठी, पण तसं नाही. एल निनोच्या वर्षामध्ये असं घडत असतं. तर आपल्याला आयोडी पॉझिटिव्ह जेवढा लेट होईल तेवढा आपला पाऊस देखील लेट होणार आहे. पण ऑगस्ट महिन्यात जेव्हा विशाखापट्टणमच्या दरम्यान कमी दाब तयार व्हायला सुरुवात होईल आणि ते कमी दाब विशेष असं आहे की महाराष्ट्रावर येतात. सुरुवातीचे कमी दाब अगदी पहिला कमी दाब तुम्हाला विदर्भावर आलेला दिसेल, दुसरा मराठवाड्यावर आलेला दिसेल, तिसरा पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रावर आलेला दिसेल आणि मग हे पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण असं सरकून मग हे गोवा, कर्नाटक असे खाली खाली सरकतात. आणि या वर्षीचं एक वैशिष्ट्य असतं, म्हणजे एल निनो ज्या वर्षी असतो त्या वर्षीचं एक वैशिष्ट्य असतं ते हे आहे की जो ईशान्य मान्सून असतो, ज्याला आपण काही भागाला परतीचा पाऊस देखील म्हणतो, तर हा पाऊस अतिशय स्ट्रॉंग असतो. म्हणजे ईशान्य मान्सून कुठे असतो तर तो दक्षिण भारतामध्ये असतो. मग यामध्ये आंध्र प्रदेश, रायलसीमा, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, तेलंगणा या राज्यांमध्ये पाऊस असतो आणि ह्या ओरिसामध्ये पण हा पाऊस असतो. तर हा पाऊस महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात पडणार आहे. म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणात हा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे, दक्षिण मराठवाड्यात सुद्धा. त्यामुळे मी अंदाज सुरुवातीला देताना असा दिला होता की उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ या ठिकाणी यावर्षी पाऊस कमी राहील. आणि समाधानाची बाब अशी आहे की या ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे. पण याचा अर्थ अंदाज चुकला असा नाही आहे बरं का. अजून उरलेला मान्सून तो आमचा अंदाज खरा करणार आहे. परंतु ही एक गोष्ट लक्षात ठेवा की मग हे जे कमी दाब तयार होतील हे आपली पाण्याची गरज भागवणार आहेत. म्हणजे आता ज्या नद्यांना कोरड्या पडलेल्या आहेत, बंधारे भरलेले नाही आहेत, बऱ्याच आपल्याला अहिल्यानगरचे बरेच तालुके असे दिसतील किंवा जालन्याचे तालुके दिसतील, पिकांपुरता पाऊस होतोय, पाण्याचे पाऊस कुठे आहे. आणि आपण ज्याला पावसाळा म्हणतो तो पावसाळा अनुभवायला कुठे मिळाला आपल्याला. जेव्हा आमची नदी खळखळते, आमचे बंधारे ओव्हरफ्लो होतात, आमच्या विहिरींना काठोकाठ पाणी येतं, त्या दिवशी आम्ही समजतो की आमचा पावसाळा आहे, आम्ही पावसाळ्यात जगतो आहोत. तर तो पावसाळा कधी असेल हा जो माझ्या शेतकऱ्याच्या मनातला प्रश्न आहे. तर त्याला आत्ता पिकांपुरता पाऊस तुम्हाला जुलै महिन्यात होईल आणि जुलै महिन्याचा एक पॅटर्न असतो. कोकणामध्ये पाऊस होतो आणि पूर्व विदर्भात पाऊस होतो. पण मी आता अशी अवस्था बघतोय की कोकणात सुद्धा 2% मायनसमध्ये सध्या आपण सिच्युएशन बघतो आणि पूर्व विदर्भामध्ये 34% मायनस आहे. त्यामुळे मग विदर्भात तरी कुठे पाऊस आहे. गडचिरोली सारखा जिल्हा घटमध्ये आहे. आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी स्पष्टपणे जाणवते आणि ती म्हणजे दुष्काळ हा विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र,
आणि पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी त्याची तीव्रता आहे. केवळ कोकणात अतिवृष्टी झाली आणि घाटमाथ्यावर चांगला पाऊस झाला म्हणून आपल्याला अहिल्यानगर किंवा छत्रपती संभाजीनगर, पुणे, सातारा आणि सांगली, कोल्हापूर यांची आकडेवारी चांगली दिसते, पण त्यांची पूर्व भाग बघा ना, त्या ठिकाणी सुद्धा दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे माझ्या शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की घाबरून जाऊ नका. ऑगस्टमध्ये आणि सप्टेंबरमध्ये देखील कमी दाबांचा प्रभाव महाराष्ट्रातील हवामानावर होईल आणि आपल्याला पिकंही वाचतील आणि पाण्याचे पाऊस देखील होतील. परंतु आपली अडचण अशी आहे की ते सगळ्याच विभागात होतील का याची जरा शंका आहे. आणि त्यामुळे तसं हे कमी पाण्यावरचं वर्ष असल्यामुळे शेतकऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे, तुम्ही जनावरांना चाऱ्याची व्यवस्था करा. पाऊस पडला, पैशाची पिकं करण्याच्या मागे जाऊ नका. तर तुम्ही काय करा, चारा आणि उरले जे आपल्याकडे पाणी साठे होतील ते जपून कसे वापरता येईल याच्यावर काम करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.